आजच्या या सविस्तर चर्चेमध्ये आपण एका अत्यंत महत्वाच्या पण बऱ्याचदा गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या विषयाला हात घालणार आहोत. बरोबर. तो विषय म्हणजे आपला आवडता पैसा. हो, पैसा हा असा विषय आहे जो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा असतो, पण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून तो कसा काम करतो हे फार कमी लोकांना माहिती असतं. अगदी खरंय. आणि म्हणूनच आज आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे काही अहवाल आहेत, अर्थशास्त्रीय विश्लेषणांचे लेख आणि पैशाच्या पुरवठ्याविषयीची काही अधिकृत आकडेवारी सुद्धा आहे. आणि या सर्व माहितीच्या आधारे आपण शोध घेणार आहोत की पैसा म्हणजे नक्की काय असतो आणि तो अर्थव्यवस्थेत कसा फिरतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्थशास्त्रज्ञ ह्या पैशाचं मोजमाप कसं करतात. अर्थशास्त्राची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीलाही हे सहज समजेल अशा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. नक्कीच, कारण आपला उद्देशच हा आहे की या तांत्रिक गोष्टी एकदम रोजच्या भाषेत उलगडून सांगायच्या. बरं, या सगळ्या तांत्रिक गोष्टींकडे जाण्याआधी एका अतिशय रंजक आणि तितक्याच आश्चर्यकारक आकडेवारीने आपण या चर्चेची सुरुवात करूया. 2016 साली झालेली नोटाबंदी तर सर्वांच्याच लक्षात असेल. बापरे, तो काळ तर कुणीच विसरू शकत नाही. संपूर्ण अर्थव्यवस्थेत एक खूप मोठा बदल घडत होता तेव्हा. हो ना. आणि त्यानंतर आलेली डिजिटल पेमेंट्सची लाट आपण सर्वांनीच पाहिली आहे. म्हणजे UPI आणि मोबाईल वॉलेट्सचा वापर अगदी घराघरात पोहोचला. अगदी बरोबर. आजकाल चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सगळीकडे स्कॅनर दिसतात. आपल्याला वाटतं आपण पूर्णपणे डिजिटल झालोय. पण इथेच एक खूप मोठा विरोधाभास लपलेला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2016 मध्ये नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर तब्बल 6 वर्षे आणि 2 महिन्यांनी एक अशी परिस्थिती समोर आली की जी कुणालाच अपेक्षित नव्हती. हो, आणि तो आकडा वाचून मी स्वतः चक्रावून गेलो होतो. मी पण. कारण नोटाबंदी जाहीर होण्यापूर्वी देशात लोकांकडे जेवढी रोख रक्कम होती त्याच्या तुलनेत आज लोकांकडे असलेल्या रोख रकमेत चक्क 74% वाढ झाली आहे. हा आकडा वरवर पाहता खरोखरच अविश्वसनीय वाटतो, कारण आपण कॅशलेस किंवा कमीत कमी रोख रकमेवर चालणाऱ्या समाजाकडे वाटचाल करत आहोत असा आपल्या सर्वांचा समज आहे. हाच तर खरा प्रश्न आहे ना. म्हणजे एकीकडे डिजिटल पेमेंट्स दररोज नवनवे उच्चांक गाठत आहेत. रोख व्यवहारांवर अनेक नियम आणि निर्बंध लादले गेले आहेत. हां, बरोबर. असं असतानाही अर्थव्यवस्थेत एवढी रोख रक्कम आली कुठून आणि ती इतक्या वेगाने वाढली कशी? UPI असताना लोकांना खिशात एवढ्या नोटा बाळगण्याची गरज का पडतेय? या विरोधाभासाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्रातल्या एका मूलभूत संकल्पनेकडे जावं लागेल, ज्याला चलनात असलेलं चलन किंवा इंग्रजीत करन्सी इन सर्क्युलेशन असं म्हणतात. अच्छा, म्हणजे जो पैसा प्रत्यक्ष बाजारात फिरतोय तो. अगदी तेच. चलनात असलेलं चलन म्हणजे तो पैसा किंवा ती भौतिक रोख रक्कम जी देशातले ग्राहक आणि व्यावसायिक प्रत्यक्ष व्यवहारांसाठी वापरतात. पण ही 74% वाढ का झाली यामागे काही अतिशय ठोस आर्थिक आणि मानसिक कारणे आहेत. मला ती कारणं जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कारण मी असा विचार करत होते की लॉजिक असं सांगतं की डिजिटल पर्याय सोपे असल्यामुळे रोखीचा वापर कमीच व्हायला हवा होता. तुमचं लॉजिक अगदी बरोबर आहे, पण मानवी स्वभाव आणि अनिश्चिततेची परिस्थिती वेगळ्या प्रकारे काम करते. या वाढीमागे प्रामुख्याने 3 गोष्टी आहेत. बरं, कोणत्या 3 गोष्टी? पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे मूल्य साठवून ठेवण्याची प्रवृत्ती. जेव्हा कोरोना महामारीसारखी अनिश्चितता येते तेव्हा लोकांचा बँकिंग यंत्रणेवरच्या किंवा डिजिटल जगावरचा विश्वास थोडा डळमळीत होतो. म्हणजे अचानक काही वैद्यकीय आणीबाणी आली तर खिशात किंवा घरात रोख रक्कम असणं लोकांना जास्त सुरक्षित वाटतं. अगदी बरोबर. त्यामुळे रोजच्या व्यवहारांसाठी नाही, पण बचतीसाठी म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम घरात ठेवायला सुरुवात केली. म्हणजे UPI हे चहा आणि नाश्त्याचं बिल देण्यासाठी वापरलं जातंय, पण संकटाच्या वेळी मदतीला धावून येणारा खरा मित्र म्हणून आजही लोक रोख रकमेकडेच पाहतात तर. अगदी अचूक ओळखलत तुम्ही. आता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपली अनौपचारिक अर्थव्यवस्था. अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल सेक्टर ना? हो, आजही आपल्या देशातील शेती, बांधकाम क्षेत्र, छोटे कंत्राटदार आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर हे पूर्णपणे रोख रकमेवरच अवलंबून आहेत. जेव्हा अर्थव्यवस्था वाढते तेव्हा या अनौपचारिक क्षेत्रातील रोखीचे व्यवहारही वाढतात. अच्छा, म्हणजे अर्थव्यवस्था मोठी झाली की या क्षेत्राला जास्त कॅश लागते. आणि तिसरं कारण काय? तिसरं कारण अत्यंत साधं आहे आणि ते म्हणजे महागाई. वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे त्याच वस्तू खरेदी करण्यासाठी आता आधीपेक्षा जास्त रोख रकमेची गरज भासते. अरे हो, हे तर अगदी उघड आहे. महागाईमुळे पैशाचं मूल्य कमी होतं आणि नोटा जास्त लागतात. आता या 74% वाढीचा अर्थ नीट लागतोय.
हो ना, पण यात एक महत्वाचा तांत्रिक मुद्दा आहे. कोणता? कारण या सगळ्या संदर्भात तुम्ही चलनात असलेले चलन आणि लोकांकडील चलन असे 2 शब्द वापरले. यात काही फरक आहे का? मी मगाचपासून विचार करत होते. होय, आणि हा फरक मध्यवर्ती बँकांसाठी अत्यंत कळीचा असतो. अर्थव्यवस्थेत जेवढी एकूण नोटा आणि नाणी चलनात आहेत, ते झालं चलनात असलेलं एकूण चलन. म्हणजे बाजारात असलेला सगळ्याचा सगळा पैसा. बरोबर. पण या एकूण चलनापैकी काही रक्कम बँकांच्या स्वतःच्या तिजोरीत त्यांच्या रोजच्या कामकाजासाठी पडून असते. ती रक्कम वजा केली की जे उरतं त्याला आपण लोकांकडील चलन म्हणतो. अच्छा, म्हणजे जी रक्कम बँकेच्या लॉकरमध्ये पडून आहे ती यात मोजायची नाही. अगदी बरोबर. ही तीच रोख रक्कम आहे जी लोकांच्या खिशात, घरात किंवा दुकानाच्या गल्ल्यात असते. आणि जी 74% वाढ झालीये ती याच लोकांकडील चलनामध्ये झालीये. म्हणजे रिझर्व्ह बँक या लोकांकडील चलनावर बारीक लक्ष ठेवून असते. पण जर लोकांच्या हातात एवढी मोठी रोख रक्कम खेळत असेल तर एक साधा प्रश्न पडतो की हा पैसा मुळात अर्थव्यवस्थेत येतो कुठून? तो तयार कोण करतं? हा प्रश्न खूप जणांना पडतो. हो, कारण सहसा आपला असा समज असतो की सगळा पैसा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापते. हे खरंय का? हा समज पूर्णपणे चुकीचा नाही, पण त्यात एक खूप रंजक तांत्रिक बाजू आहे. आपल्या देशात चलनी नोटा छापण्याचा आणि त्या वितरित करण्याचा एकमेव अधिकार हा फक्त रिझर्व्ह बँकेकडे आहे. बरं, म्हणजे नोटा आरबीआय छापते. मग नाण्यांचं काय? तिथेच तर गंमत आहे. नाण्यांच्या बाबतीत नियम वेगळे आहेत. नाणी बनवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला नाही. बापरे, हे खरंच नवीन आहे. मग नाणी कोण बनवतं? नाणी तयार करण्याचा आणि ती चलनात आणण्याचा अधिकार फक्त भारत सरकारकडे आहे. भारत सरकार स्वतःच्या टांकसाळीमध्ये नाणी बनवतं. टांगसाळ म्हणजे मिंट ना, जिथे धातू वितळवून नाणी बनवतात? अगदी बरोबर. सरकार नाणी बनवतं आणि रिझर्व्ह बँकेच्या मागणीनुसार ती बँकेला पुरवतं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ती नाणी बँकेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत वितरित करते. अरे वा, म्हणजे नोटा बँकेच्या आणि नाणी सरकारची अशी ही विभागणी आहे तर? अगदी असंच आहे. बरं, नोटा आणि नाणी मिळून जो पैसा तयार होतो त्याला अर्थशास्त्रात काय म्हणतात? कारण या अहवालांमध्ये वाचताना मला पैशाचा साठा आणि पैशाचा पुरवठा असे 2 वेगळे शब्द सतत दिसत होते. हो, हे शब्द खूप वेळा वापरले जातात. सामान्य माणसाला हे दोन्ही शब्द एकसारखेच वाटू शकतात. यात नेमकं काय फरक आहे? हा फरक समजून घेणे हाच अर्थशास्त्राचा पाया आहे. पैशाचा साठा, ज्याला आपण टोटल स्टॉक ऑफ मनी म्हणतो, आणि पैशाचा पुरवठा म्हणजे मनी सप्लाय, या 2 पूर्णपणे वेगळ्या संकल्पना आहेत. हे समजून घेण्यासाठी मी एका उदाहरणाचा विचार करत होते. समजा एखाद्या शहराबाहेर एक खूप मोठं धरण आहे. छान उदाहरण आहे. पुढे सांगा. त्या धरणात पावसाळ्यामुळे अफाट पाणी साठलेलं आहे. तो संपूर्ण पाण्याचा साठा म्हणजे पैशाचा एकूण साठा. पण ते सगळं पाणी शहरातल्या लोकांना एकाच वेळी वापरता येत नाही. बरोबर. ते पाणी अडवून ठेवलेलं असतं. हो ना. मग त्या धरणातून पाईपलाईनद्वारे जेवढं पाणी प्रत्यक्ष जलशुद्धीकरण केंद्रात येतं आणि तिथून लोकांच्या घरापर्यंत, त्यांच्या नळापर्यंत पोचतं, जे पाणी लोक रोज पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी हातात घेतात आणि प्रत्यक्षात वापरतात. हो, तेच. तो म्हणजे पैशाचा पुरवठा. हे उदाहरण लागू पडेल का? हे अत्यंत समर्पक उदाहरण आहे. या उदाहरणावरून अर्थशास्त्रीय व्याख्या अगदी स्पष्ट होते. एखाद्या विशिष्ट वेळी देशात अस्तित्वात असणाऱ्या सर्व पैशाच्या एकूण प्रमाणाला पैशाचा साठा म्हणतात. म्हणजे यात सरकारकडे असलेला पैसा, रिझर्व्ह बँकेकडे स्वतःकडे असलेला पैसा, सगळं काही येतं. हो, सगळंच येतं. पण पैशाचा पुरवठा म्हणजे या एकूण साठ्यापैकी फक्त तोच भाग जो एका विशिष्ट वेळी प्रत्यक्ष लोकांच्या किंवा सामान्य जनतेच्या हातात असतो किंवा त्यांच्या मालकीचा असतो. अच्छा, म्हणजे धरणातलं तेच पाणी जे सध्या लोकांच्या नळातून येतंय आणि वापरलं जातंय. अगदी तेच. कारण जो पैसा रिझर्व्ह बँकेच्या किंवा सरकारच्या तिजोरीत बंदिस्त आहे, तो बाजारात जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाही. कारण तो पैसा कुणाच्या हातातच नाहीये खर्च करायला. बरोबर. तो अर्थव्यवस्थेत मागणी निर्माण करू शकत नाही. म्हणून तो पुरवठ्यात मोजला जात नाही. आणि लक्षात घ्या, पैशाच्या पुरवठ्यात फक्त चलनी नोटा किंवा नाणीच नसतात. मग अजून काय असतं? यात लोकांचे व्यावसायिक बँकांमध्ये असलेले ठेवींचे पैसे आणि इतर तरल मालमत्ता यांचाही समावेश असतो. इथे मला एका तांत्रिक शब्दाबद्दल विचारायचंय.
जेव्हा बँकांमधल्या ठेवी मोजल्या जातात तेव्हा त्या अहवालांमध्ये निव्वळ मागणी ठेवी असा शब्द वापरला जातो. हा निव्वळ किंवा नेट शब्द का लावला जातो, एकूण ठेवी का नाही म्हणत? हां, खूप बारकाव्याचा प्रश्न आहे. निव्वळ याचा अर्थ असा की आपण पैशाच्या पुरवठ्यात फक्त आणि फक्त लोकांच्या किंवा व्यावसायिक संस्थांच्या ठेवी मोजतो. म्हणजे माझ्या आणि तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या ठेवी. बरोबर. कारण व्यावसायिक बँका अनेकदा स्वतःचे अतिरिक्त पैसे दुसऱ्या व्यावसायिक बँकेत ठेवतात. याला इंटरबँक डिपॉझिट्स म्हणतात. या बँकांच्या आपापसातल्या ठेवी पैशाच्या पुरवठ्यात मोजल्या जात नाहीत. अच्छा, म्हणजे जर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले काही पैसे बँक ऑफ बरोदामध्ये ठेवले असतील तर ते मोजले जाणार नाहीत, असं का? पण तुमच्या मघासच्या धरणाच्या उदाहरणावरूनच हे समजून घेऊ. समजा सरकारी पाणीपुरवठा विभागाने एका सरकारी पाण्याच्या टाकीतून दुसऱ्या सरकारी पाण्याच्या टाकीत पाणी ट्रान्सफर केले. म्हणजे एका टाकीतून दुसऱ्या टाकीत पाणी गेलं. हो, पण ते पाणी अजूनही सरकारी व्यवस्थेच्या आतच आहे ना. ते अजून कुठल्याही सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोचलेलंच नाहीये. मग ते लोकांना झालेला पाणीपुरवठा कसा म्हणता येईल? अरे वा, हे अगदी अचूक बसलं या उदाहरणात. तसंच बँकांनी एकमेकांकडे ठेवलेला पैसा हा प्रत्यक्ष बाजारात खरेदीसाठी उपलब्ध नसतो. जर आपण तो मोजला तर दुहेरी मोजमाप होईल. म्हणजे एकाच पैशाची दोनदा मोजदाद होईल आणि पैशाच्या पुरवठ्याचा आकडा खोटा आणि फुगलेला दिसेल. अगदी बरोबर. पैसा म्हणजे पुरवठा नाही. जो पैसा माझ्या तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या खिशात किंवा खात्यात आहे तोच खरा पैशाचा पुरवठा. अगदी 100% बरोबर. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. अर्थव्यवस्थेत तर अब्जावधी रुपये फिरत असतात. कधी ते खिशात असतात, कधी बँकेत, तर कधी पोस्ट ऑफिसमध्ये. रिझर्व्ह बँक हे सगळं मोजते तरी कशी? त्यांच्याकडे काही विशेष पद्धत आहे का? नक्कीच आहे. आणि यासाठीच रिझर्व्ह बँकेने पैशाचा पुरवठा मोजण्याच्या 4 वेगवेगळ्या पद्धती किंवा मापदंड निश्चित केले आहेत. कोणते आहेत हे मापदंड? त्यांना अर्थशास्त्रात M1, M2, M3 आणि M4 असं म्हटलं जातं. बापरे, हे M1, M2 ऐकायला अगदी अर्थशास्त्राच्या जाडजूड पुस्तकातल्या व्याख्यांसारखं वाटतंय. जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी हे समजायला थोडं कठीण जाईल असं वाटतंय. हो, पहिल्यांदा ऐकताना हे थोडं तांत्रिक वाटू शकतं. आपण असं करूया का, आपण एका 500 रुपयाच्या नोटेची गोष्ट बनवूया आणि त्या माध्यमातनं हे मोजमाप कसं होतं ते पाहूया. ही खूप छान कल्पना आहे, पण त्या नोटेची गोष्ट सुरू करण्यापूर्वी आपल्याला तरलता किंवा लिक्विडिटी या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. तरलता म्हणजे ते पाणी किती प्रवाही आहे तसं काहीसं? थोडक्यात तसंच. कारण M1 ते M4 हे सगळं वर्गीकरण याच तरलतेच्या आधारावर उभं आहे. बरं. तरलता म्हणजे नेमकं काय सांगा आधी. समजा ती 500ची नोट आता माझ्या खिशात आहे. तरलता म्हणजे एखादी मालमत्ता किंवा संपत्ती किती सहज, किती वेगाने आणि मूल्य न गमावता तुम्ही रोख रकमेत रूपांतरित करू शकता किंवा प्रत्यक्ष खरेदीसाठी वापरू शकता. समजलं. आता तुम्ही म्हणालात की ती 500ची नोट तुमच्या खिशात आहे. तुम्ही ती नोट घेऊन लगेच खाली जाऊन दुकानातून किराणा सामान घेऊ शकता. तुम्हाला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही किंवा वेळ वाया घालवावा लागत नाही. बरोबर. मी थेट दुकानात जाऊन पैसे देऊ शकते. म्हणजे ती नोट सर्वाधिक तरल आहे, हायली लिक्विड. अच्छा, म्हणजे जी गोष्ट लगेच खर्च करता येते ती जास्त तरल. आणि समजा माझ्याकडे एखादं घर असेल तर ते मी एका दिवसात विकून त्याचे पैसे नाही करू शकत. म्हणजे घर ही कमी तरल मालमत्ता आहे. अगदी तंतोतंत. याच तरलतेच्या उतरत्या क्रमाने रिझर्व्ह बँकेने M1 ते M4 हे मोजमाप ठरवले आहे. उतरत्या क्रमाने म्हणजे M1 सर्वात जास्त तरल आणि M4 सर्वात कमी तरल असं ना? हो, अगदी बरोबर. चला तर मग आता त्या 500च्या नोटेचा प्रवास सुरू करूया. M1 म्हणजे नक्की काय आणि त्यात कोणकोणत्या गोष्टी येतात? M1 मध्ये 2 मुख्य गोष्टी येतात. एक म्हणजे लोकांकडील प्रत्यक्ष चलन, म्हणजे सर्व नोटा आणि नाणी. थोडक्यात तुमच्या खिशात असलेली ती 500ची नोट M1चा भाग आहे. बरं, आणि दुसरं काय? दुसरा म्हणजे व्यावसायिक बँकांमध्ये लोकांच्या असलेल्या निव्वळ मागणी ठेवी, ज्याला आपण डिमांड डिपॉझिट्स म्हणतो. मागणी ठेवी म्हणजे काय? मागणी ठेवी म्हणजे तुमच्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात असलेले पैसे. समजा तुम्ही ती खिशातली 500ची नोट बँकेत जाऊन तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये जमा केली. मग ते बँकेत गेले? हो, पण तरीही तुम्ही जेव्हा मागणी कराल तेव्हा बँक तुम्हाला ते पैसे ATM मधून किंवा चेकद्वारे लगेच परत करू शकते. याचाच अर्थ असा की खिशातले पैसे आणि सेव्हिंग्ज अकाउंटमधले पैसे मी कधीही वापरू शकते. म्हणूनच M1 हा व्यवहारांसाठी सर्वात सोपा आणि सर्वात तरल प्रकार आहे. अगदी बरोबर. पण मला एक सांगा,
रिझर्व्ह बँकेला या M1 कडे इतकं लक्ष देण्याची काय गरज आहे? कारण M1चा थेट संबंध महागाईशी असतो. महागाईशी? तो कसा? जर M1 अचानक खूप वाढला तर त्याचा अर्थ लोकांच्या हातात आणि बचत खात्यात खूप पैसा जमा झाला आहे. हा पैसा अत्यंत प्रवाही असल्यामुळे लोक लगेच बाजारात जाऊन वस्तू खरेदी करायला सुरुवात करतील. हातात पैसा आला की लोक लगेच खर्च करायला लागतात, हे तर खरंच आहे. हो, आणि मग वस्तूंची मागणी वाढेल आणि साहजिकच महागाई वाढू शकेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं तापमान मोजण्यासाठी M1 हा एक अत्यंत संवेदनशील थर्मामीटर आहे असं आपण म्हणू शकतो. अरे वा, पैशाच्या मोजमापाचा महागाईशी असा थेट संबंध असतो, हे खूपच रंजक आहे. आता त्या 500च्या नोटेला थोडं पुढे नेऊया. चला नेऊया. समजा बँकेत पैसे ठेवण्याऐवजी मी ती नोट गावाकडच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या बचत खात्यात जमा केली, तर मग ती नोट कुठे मोजली जाईल? तिथेच तर M2ची सुरुवात होते. M2 मध्ये M1 मधल्या सर्व गोष्टी येतातच. म्हणजे रोख रक्कम आणि बँकेतल्या मागणी ठेवी. हो, त्या येतातच. पण त्यासोबत पोस्ट ऑफिस बचत बँकांमधील लोकांच्या बचत ठेवींचाही यात समावेश होतो. पण पोस्ट ऑफिसमधले पैसे वेगळे का मोजायचे? ते M1 मध्येच का नाही टाकत? दोन्हीकडे बचत खातंच आहे ना? हां, खूप चांगला प्रश्न आहे. पण थोडा ऐतिहासिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या विचार करा. बँकेच्या ATMमधनं रात्री अपरात्री पैसे काढणं किंवा UPIने सेकंदात पैसे ट्रान्स्फर करणं जेवढं सोपं आणि जलद असतं, तेवढं पोस्ट ऑफिसमधून पैसे काढणं जलद नसतं. हो, हे खरंय. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून पैसे काढावे लागतात. बरोबर. पोस्ट ऑफिसच्या ठेवी काढायला थोडा वेळ लागतो. तिथे ATMची सुविधा सर्वत्र नसते. म्हणून पोस्ट ऑफिसमधल्या पैशांची तरळता बँकेतल्या पैशांपेक्षा किंचित कमी असते. म्हणून अर्थशास्त्रज्ञांनी त्याला M1 मधून वेगळे काढून M2 मध्ये ठेवले आहे. अच्छा, आत्ता तो तरलतेचा उतरता क्रम मला स्पष्टपणे दिसतोय. खिशातले पैसे लगेच खर्च होतात ते M1, पोस्ट ऑफिसमधले पैसे काढायला थोडा वेळ लागतो ते M2. अगदी बरोबर. आता M3 कडे वळूया. समजा मला ती 500ची नोट लगेच खर्चच करायची नाहीये. मी बँकेत गेले आणि त्या 500 रुपयांची 5 वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट केली. आता काय होईल? आता त्या नोटेने M3च्या जगात प्रवेश केला आहे. M3 मध्ये पुन्हा M1 मधल्या गोष्टी म्हणजे रोख रक्कम आणि बँकेतल्या मागणी ठेवी येतात. पण यासोबतच व्यावसायिक बँकांमधील निव्वळ मुदत ठेवी यात जोडल्या जातात. मुदत ठेवी म्हणजे मी केलेली ती फिक्स डिपॉझिट. हो, अगदी तेच. टाइम डिपॉझिट्स. पण मग फिक्स डिपॉझिटची तरलता तर खूपच कमी झाली ना, कारण मी ते पैसे 5 वर्षांसाठी लॉक करून टाकले. जर मला ते पैसे अचानक हवे असतील तर मला बँकेत जावं लागेल, दंड भरावा लागेल, ती FD मोडावी लागेल. म्हणजे खूप वेळखाऊ काम आहे. बरोबर. म्हणूनच मुदत ठेवी M1 किंवा M2 मध्ये येत नाहीत. पण एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. कोणती? पैशाच्या पुरवठ्याचं मोजमाप करण्यासाठी, धोरणे आखण्यासाठी आणि देशाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी रिझर्व्ह बँक आणि अर्थशास्त्रज्ञ या M3चाच सर्वात जास्त वापर करतात. M3ला एकूण आर्थिक संसाधने असंही म्हणतात. पण असं का? जो पैसा 5 वर्षांसाठी लॉक झालाय तो इतका महत्वाचा का ठरतो? कारण M3मुळे अर्थव्यवस्थेतील बचतीचा आणि गुंतवणुकीचा खरा आकार समजतो. बँका याच फिक्स डिपॉझिटच्या पैशातून उद्योजकांना, घर घेणाऱ्यांना मोठी कर्ज देतात. अच्छा, म्हणजे माझ्या FDच्या पैशातून बँक दुसऱ्याला कर्ज देते. हो, आणि त्यातून नवे कारखाने उभे राहतात, रोजगार निर्माण होतो. जर देशाचा M3 वाढत असेल तर याचा अर्थ बँकांकडे कर्ज देण्यासाठी भरपूर पैसा आहे आणि अर्थव्यवस्था विस्तारासाठी तयार आहे. हां, म्हणजे जेव्हा बातम्यांमध्ये ऐकायला मिळतं की अर्थव्यवस्थेत पैशाचा पुरवठा वाढलाय, तेव्हा ते बहुतांश वेळा या M3 बद्दलच बोलत असतात. तर अगदी बरोबर पकडलात तुम्ही. म्हणजे M1 हे सांगतं की लोक किती खर्च करायला तयार आहेत आणि M3 हे सांगतो की देशाची गुंतवणूक आणि कर्ज देण्याची क्षमता किती आहे. हे खरोखरच अद्भुत आहे. मग आता शेवटी M4 म्हणजे काय उरलं? M4 हे या वर्गीकरणात सर्वात खाली येतं. यात M3 मधल्या सर्व गोष्टी असतात आणि त्यासोबत पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवींचा समावेश होतो. यात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स किंवा NSC येतात का? नाही, NSC यातून वगळलेले असतात. हे M1 ते M4 पैकी सर्वात कमी तरल असतं. आजच्या प्रगत बँकिंग व्यवस्थेत प्रत्यक्ष धोरण निर्मितीसाठी M4चा वापर फारसा होत नाही. बरं, मग त्याचा उपयोग काय? देशातल्या एकूण बचतीचे अत्यंत व्यापक चित्र पाहण्यासाठी ते तांत्रिकदृष्ट्या महत्वाचे आहे.
म्हणजे आपण एका 500च्या नोटेचा खिशापासून ते फिक्स डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिसपर्यंतचा पूर्ण प्रवास पाहिला. येथून मला एक गोष्ट समजली की अर्थशास्त्रज्ञ या मोजमापाचे 2 मोठे गट करतात. बरोबर. त्या गटांना संकीर्ण पैसा म्हणजे नॅरो मनी आणि व्यापक पैसा म्हणजे ब्रॉड मनी म्हणतात. आता तुम्ही स्वतः सांगा पाहू हे वर्गीकरण कसं असेल? बरं. माझ्या अंदाजानुसार M1 आणि M2 ला संकीर्ण पैसा म्हणत असतील, कारण यातला पैसा अत्यंत प्रवाही असतो. तो संकुचित किंवा मर्यादित अर्थाने फक्त रोजच्या व्यवहारांसाठी वापरला जातो. आणि पुढे? आणि M3 आणि M4 ला व्यापक पैसा म्हणत असावेत, कारण त्यात फिक्स डिपॉझिट सारखी मोठी बचत येते, जी अर्थव्यवस्थेचा एक व्यापक आणि दीर्घकालीन पाया असते. बरोबर ना? 100% बरोबर. तुम्ही अत्यंत अचूकपणे या संकल्पनांचं सार पकडले आहे. मध्यवर्ती बँका ह्याच संकीर्ण आणि व्यापक पैशाच्या प्रमाणावरून ठरवतात की व्याजदर वाढवायचे की कमी करायचे. आजच्या या चर्चेतून खऱ्या अर्थाने एक वेगळीच दृष्टी मिळाली. आपण सुरुवातीला बघितलं की डिजिटल पेमेंट्स असूनही अनिश्चिततेमुळे आणि अनौपचारिक अर्थव्यवस्थेमुळे लोकांकडील रोख रक्कम कशी 74% वाढली. हो, आणि आपण पैशाचा एकूण साठा आणि प्रत्यक्ष लोकांच्या हातात असलेला पुरवठा यातला धरणाच्या उदाहरणावरून फरकही समजून घेतला. अगदी बरोबर. निव्वळ ठेवींचा अर्थ पाहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तरलता किंवा लिक्विडिटीच्या आधारावर M1 ते M4 हे अत्यंत गुंतागुंतीचे मोजमाप आपण एका साध्या 500च्या नोटेच्या प्रवासातून अतिशय सोप्या पद्धतीने उलगडले. आणि हे मोजमाप अर्थव्यवस्थेचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, महागाई नियंत्रित करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी योग्य धोरणे आखण्यासाठी किती आवश्यक असते हेही आपण पाहिले. या सर्व व्यवस्थेचा कणा म्हणजे आपली मध्यवर्ती बँक आणि सरकार, जे या भौतिक चलनावर आणि बँकिंग प्रणालीवर अत्यंत बारकाईने नियंत्रण ठेवतात. बरोबर. होय, अगदी बरोबर. आणि इथेच या चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा सुचतोय. कोणता मुद्दा? आज आपण जे काही पाहिलं म्हणजे नोटा छापणे, M1, M3 मोजणे, हे सगळं एका केंद्रीय यंत्रणेच्या हातात आहे. सरकार किंवा रिझर्व्ह बँक हे सगळं नियंत्रित करते. हो, ती एक सेंट्रलाइज सिस्टम आहे. पण जरा विचार करा, आज तंत्रज्ञान ज्या वेगाने बदलतंय त्यातून भविष्यात एखादं असं नवं चलन आलं ज्यावर कोणत्याही मध्यवर्ती बँकेचे किंवा सरकारचं नियंत्रण नसेल, ते पूर्णपणे विकेंद्रित असेल, जसे की काही क्रिप्टोकरन्सीजच्या बाबतीत बोललं जातं. हां, म्हणजे डिसेंट्रलाइज्ड करन्सी. हो, पण तरीही ते चलन आपल्या खिशातल्या M1 मधील रोख रकमेप्रमाणेच अतिशय तरल आणि मोबाईलवर सेकंदात वापरण्यास सोपे असेल तर काय होईल? बापरे, हा तर अर्थशास्त्राचा पूर्ण पायाच बदलून टाकेल असा विचार आहे. हो ना? अशा नव्या जगात जिथे मध्यवर्ती बँकेला पैशाच्या निर्मितीवरच नियंत्रण नसेल आणि तिथे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा अचूकपणे मोजणे आणि तो नियंत्रित करून महागाई रोखणे शक्य होईल का? हा खरोखरच एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण रोख रकमेच्या वाढीचा जो विरोधाभास पाहिला, कदाचित भविष्यातला विरोधाभास हा रोख रक्कम किती आहे याबद्दल नसून पैसा म्हणजे नक्की काय आणि तो मोजायचा कोणी याबद्दलच असेल. नक्कीच, आणि भविष्यातील अर्थशास्त्रज्ञांना यावर नक्कीच डोकं चालवावं लागेल. अगदी खरंय. हाच एक मोठा प्रश्न आणि विचार आज आपण जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी इथे सोडून देऊया. यावर नक्की विचार करण्यासारखा आहे. आजच्या या सविस्तर आणि माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही या चर्चेत खूप मजा आली.